हे गाइज, इट्स मी आदी. वेलकम बॅक टू द नाईट रायडर. सो आज आहे 23 डेट 23 जॅन आणि आज स्पेशल काय, आज आहे जेट प्लेन शो जो आपल्या इंडियन आर्मी थ्रू कंडक्ट केलेला आहे. तो होणार आहे बॅकवॉटर्सच्या इथे, म्हणजे गंगापूर डॅमच्या इथे. तर तिकडे चाललोय, बघूयात. तिकीट वगैरेचं काही माहिती नाही. काल आणि आज शो होता, पण मेन शो आज आहे. सो प्रॉब्लेम काय झालाय माहिती का, त्यांनी ऍड्स आहे ना भरपूर टाकल्या की गंगापूर डॅमला असं शो होणार आहे, तसं शो होणार आहे, पण बुकिंगची कोणती लिंकच नाही यार. एक दोन लिंक मला भेटले, पण ते कसले हॉटेल्स वगैरेचे राहतात ना, म्हणजे ते गंगापूर डॅमच्या आसपास जे हॉटेल्स वगैरे आहे ना, तिथली लिंक भेटली. तिथं बुकिंग करून काय भेटणार आहे. MTDC बोट क्लबला आहे वाटतं, पण मग बघूयात. जर तिकडं तिकीट फुल झाले असतील तर बाबा दुसरं काही ऑप्शन नाही, रस्त्यावरतीच उभं राहून बघावं लागेल. अरे लोकांनी ना गाईज ऑनलाईन तिकीट ऑलरेडी बुक पण केलेले. ऑनलाईन यांना भेटली कुठून यार लिंक. 15,000 लोकांनी बुकिंग करून ठेवलेली आहे. 15,000 गाईज. फक्त रात्रीतून 15,000 होते. आता सकाळीतून किती जणांनी केले असेल काय माहिती. आणि तिकीटचे प्राइजेस 799, 1000, 2000 रात्रीतूनच एवढे. आता तर जास्तच हाय झाले असतील प्राइस. तरी बघूयात आपण आता. जरी मी ना आता शो तर आहे ना 10 वाजता चालू होणार आहे म्हणताय, पण आहे ना मी म्हणजे थोडीफार इन्फॉर्मेशन काढली तर थोडी विजिबिलिटी कमी आहे ना, तर त्यांनी डिले केलेला आहे. 11:30 वाजता ते चालू करणार आहेत, पण मग मी 9 वाजताच निघालोय. काय सांगता येतं गाईज. 1 तासाआधी जर गेलो तर आपल्याला तिकीट भेटलं तर चांगलीच गोष्ट आहे, आणि फ्रंटला भेटलं तर अति उत्तम आहे. मी 1 तासाआधी पोचायचं तिकडं. कारण हे की ट्रॅफिक एवढी जास्त झालेली गंगापूर डॅमच्या इकडे. एक तास दीड तास थांबावं लागते 4 व्हीलरवाल्यांना. 2 व्हीलरवाले झाले एक टाइम निघून जाते गाडी, पण 4 व्हीलर कतही ना भाई, कतही ना. बघूयात आता यार. हां, तर मी तुम्हाला काय सांगत होतो. हां, मी नोव्हेंबर डिसेंबर पासून पाहत होतो की इथं असं एअर शो होणार आहे. मी ऑलरेडी सेव्ह करून ठेवलेलं त्यांचं चॅनल, म्हणजे इन्स्टा पेज त्यांचा, पण ना एक लिंक ना काही. कुठून सीट बुक करायची काहीच आयडिया नाही. आता बघूयात गाईज. जर आहे ना काय बोलता, ट्रॅफिक असली म्हणजे एंट्री जर नसली तर 1-1.5 किलोमीटर पायी जावं लागणार आहे. दुसरं नो ऑप्शन. गर्दीच एवढी आहे. म्हणजे मी तर तुम्हाला खरंच सांगू गाईज, लाईफमध्ये फर्स्ट टाइम जेट प्लेन मी असं समोरासमोर बघणार आहे. हो, मला ना तो आवाज होता, तो सॉनिक बूम, तो तर नाही होणार एवढ्या स्पीडमध्ये, तर ते जाणार पण नाही. पण ते सॉनिक बूमचा आवाज जर एकदा ऐकायला भेटला, शपथ काय मजा येईल. गर्दी नो, इथं तर गर्दी दिसत आहे, पण मग बॅकवॉटर्स रस्त्याला 100% दिसणार म्हणजे दिसणारच. बापरे, एवढे पोलीस. मला जेट प्लेनचा आवाज येतोय गाईज. हा, नाही आई शपथ. वरती ते हेल्मेटच्या वरती ते हवा जाण्याचं हे राहतं ना, त्याच्यातून आवाज येतो. मला वाटलं जेट प्लेनचा आवाज येतो. विषय एवढाच आहे फक्त की ना, एकदम असं मागं नको उभं राहायला भेटायला. एकदम पुढं मस्त की असं चांगलं भेटलं तर ठीक आहे. यार जर पायी जायचं बोलले ना यार, तर मला बोर होईल. हे एक नाशिकचं हिडन जेम आहे. हे गार्डन जे आहे ना, हे गार्डन मध्ये कोणीच राहत नाही, पण तुम्ही गेले ना तर एवढं पीसफुल आहे हे गार्डन. एवढं पीसफुल आहे, गर्दी बिलकुल नाही इथे, कोणीच येत नाही. कारण की लोकांना माहितीच नाही तिथं गार्डन आहे. जास्त लोक आले चला बॅकवॉटर्स. रस्ता तर मोकळा वाटतोय. काल तर रील मध्ये तर एवढं दिसत होतं, असं पूर्ण हा रस्ता पूर्ण जाम होता, पूर्ण. एवढी खतरनाक गर्दी होती काहीच. जाऊ दे, आपले तिकीट नाही भेटले ना भाऊ, आपण डायरेक्ट गो कार्टिंग, रिपब्लिकन गो कार्टिंगला जाऊ आपण. मग काय टेन्शनच नाही भाई. पार्किंग भेटून जाईल. रिपब्लिकन ते गाडीचा गो कार्टिंग करता जेट प्लेन पण दिसला जाईल. नंबर 89. ठीक आहे, गेट नंबर 89 मधूनच जाऊयात. सरकार तुमच्यापेक्षा पहिले मीच पोचल. तुमच्या पहिले पोचल आणि तुमच्या पहिले जाऊन उभा राहील.
कारण की आम्हाला जेट प्लेन पाहिजे. Oh, let's go. Let's go, guys. Let's go. तर इथून पार्किंग करायला काय विषय. ओ भाई साहब, हाय 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 पार्किंग है. यस गाइस, गाइस यस, पार्किंग है गाइस. मैं क्या करूं फिर, जॉब छोड़ दूं? अरे तिकडे जागाच नाही तिकडं. तिथं आहे ती जागा, तिथं लावू का? चला चला पुढं पटकन. बोललो ते दादाशी, तो म्हणे इथं लाव म्हणे, काय प्रॉब्लेम. पण गाडी काढताना प्रॉब्लेम नको व्हायला. अरे अरे शी काही एक तर लवकर निघायचं मला रिटर्न. गाडी काढताना प्रॉब्लेम नको व्हायला बस. थांबा, तिकडे गेल्यावरच भेटतो आता तुम्हाला. काय कसं आहे बघू द्या वातावरण. तो गाईज आता प्रॉब्लेम काय झाला माहिती का, गेट नंबर 8चे जेवढे पण सीट्स होते ते सगळे फुल झाले. आता गेट नंबर 9 वरती चालले. आता इथं भेटला तिकीट तर ठीक, नाही तर मग येऊन उपयोग नाही होणार, दुसरं काही नाही. जेट प्लेन बघायला भेटतील पण मग एवढं प्रॉपर नाही बघायला भेटणार. तरी बघूयात काहीतरी जुगाड. तुम्हाला हवाय ना, करेंगे कुछ तो भी. बाकी गर्दी बघा यार, इथं बॅकवॉटर्सला एवढी गर्दी मी कधीच नव्हती बघितली. मागं पण बघा एवढी जास्त गर्दी. आत्ताच 9:30 पावणे 10, आत्ताच 9:30 पावणे 10 झालेले आणि एवढी गर्दी. इथं थोड्या वेळाने किती होईल, 10 वाजेनंतर. आणि ते म्हणते डिले झालेले, काहीतरी 11 11:30 वाजता ते शो चालू करतील. बिकॉज फॉगी वातावरण चालू आहे ना सध्या, विजिबिलिटी कमी, दॅट्स वाय. गाईज इथं एवढी गर्दी नाही आहे, फायनली बघू शकता. मस्त गरमागरम शेंगुळे खाण्यात मध्येच येते भाई. ज्यांना माहिती असेल शेंगुळेची टेस्ट कशी असते कमेंटमध्ये सांगा. मस्त आता खातो वगैरे आणि मग एअर शो चालू झाला का मग तुम्हाला दाखवतो. आपण फ्रंटलाच आहे, मस्त इथून बघूया. मला हे कळत नाही आहे, हे काय करता इथे, यांना बोट कसं काय भेटली. मी अच्छा ओके, वर्कर्स येते. मी तेच विचार करतो, म्हणजे यांना कसं काय बोटमध्ये बसायला लागेल. बाकी यार लिटिल बिट एक्साइटेड, कारण की फर्स्ट टाइम जेट प्लेन बघायला भेटणार आहे. मी पिक्चर वगैरे बघितलं आहे, पण असं रिअल लाईफमध्ये एक वेगळीच फिलिंग असते. आणि नाशिककर जे तुम्ही आलेले नाही आहे ना, तुम्ही खरंच खूप मिस करताय. पण ठीक आहे, मी आलेलो आहे ना, तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये बघा. सो वेट करून एवढा 11:30 बोलले होते, आता 12 बोलत आहे. बघूयात आता किती वेळ लागतो. तरी गर्दी तर आता एवढी वाढून गेली ना, बघू शकता तुम्ही यार. एक्साइटमेंट लेवल एवढी वरती आली ना, आता पेशन्स संपले, लवकरात लवकर चालू झालं बस. बाकी यार इकडचे जे लोक आहे ना, इथं कोणतरी हे बघा, इथं यांना कसं काय जायला भेटलं. ओ भाई, त्यांना तर भारी व्ह्यू दिसेल. सर्व प्रेक्षक वर्गांना सूचना आहे, सो काहीतरी अनाउन्समेंट देता येते. हो या ठिकाणी माननीय जिल्हा प्रशासन यांच्या वतीने एअर शो जो आहे याची सुरुवात होणार आहे.
काहीच माझ्यासोबत एवढे गणपचके झाले ना, मी तुम्हाला आहे ना माउंटवरती गेलो ना तेव्हा सांगतो, अरे बाप उन्हामुळे ना काहीच दिसत नव्हतं मला. कॅमेरामध्ये आले का नाही एवढे धडावर बघावं लागेल, घरी जाऊन लॅपटॉपमध्ये थोडंफार एडिट करावं लागेल, मग कळेल. आता झालंय शो फक्त किती 5 ते 10 मिनिटाचा शो होता. जास्त वेळ आम्ही किती वेळ थांबलो, 9:30 ते 10:30 ते 11:30, 11:30 12:30 आता 1 वाजत आलं, म्हणजे 4-5 तास थांबून फक्त 10 मिनिटं किंवा 15 मिनिटाचा शो. अभिजित नाईक अरे यार अनिल चव्हाण ठीक आहे, मी माउंटवरती येतो मग तुमच्याशी बोलतो. ठीक आहे. हॅलो. बापरे, तुम्हाला हे सांगायचं होतं मला, एवढी ट्रॅफिक होती आता, कसं बसं बाहेर निघालोय. इथंच एवढी आहे तर मागे किती असेल विचार करा. म्हणून मी म्हटलं जाऊ दे, थोडीशी ट्रॅफिक मधून बाहेर निघालो का मग तुमच्याशी बोलू. बाकी यार माझे फुटेजेस नीट आले का नाही ते कळत नाही मला, बिकॉज एक तर मागून सनलाईट होती आणि फ्रंटला जेट उडत होते. स्क्रीन आहे ना, स्क्रीन मध्ये दिसतच नव्हतं काय होतं काय. तसं मी खूप ट्राय केलेलं आहे, जेवढं कॅच करता येईल तेवढं मी चांगलं कॅच करायला ट्राय केलेलं आहे. बघूयात कसे आहे तो व्हिडिओ. बापरे, एवढे लोक आलेले होते, शपथ गाई शपथ, डेंजर डायरेक्ट. अजून सुद्धा ट्रॅफिक आहे, म्हणजे विचार करा तुम्ही किती खतरनाक असा विषय झालेला. आणि शो फक्त मोजून 10-15 मिनिटाचा होता यार, आणि त्यासाठी आम्हाला एवढं 4-5 तास बसून ठेवलं होतं. मजा आली. फर्स्ट टाइम जेट प्लेन उडताना बघितले यार, माझी गाडी पडायला नको, देवा देवा देवा. सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला अशाच चांगल्या ब्लॉग्समध्ये. तेव्हा राईड सेफ, स्टे सेफ. जय हिंद, बाय बाय. समझ नहीं आनी मेरी हीर आसमानी, तेरी हीर आसमानी.